नमस्कार, कसे आहात तुम्ही? आपल्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. माझं नाव आहे संघर्ष. तुम्ही मला काळू बोलू शकता आणि आपल्या चॅनलवरती डेली व्लॉग येतात, जे की मी महिन्यानी टाकते. त्याबद्दल सॉरी, पण चला बघूयात आपण. हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आहे 1 जुलै आणि 3 जुलैला माझ्या बहिणीचा बड्डे आहे, म्हणजेच केकेचा बड्डे आहे. आणि मी विचार केला की तिच्यासाठी काहीतरी व्लॉग बनवूयात, की मी जे गिफ्ट घेतले ते पॅकिंग करताना आणि जेव्हा अनपॅक करेल ती, तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की मी काय काय घेतलं आहे. तुम्हालासुद्धा मी नाही दाखवणार आहे, कारण ती मोबाईल बघू शकते आणि व्हिडिओसुद्धा बघू शकते. त्याच्यामुळे मग नंतर दाखवेल तुम्हाला, जेव्हा ती अनबॉक्स करेल तेव्हा. आणि मी विचार केला की मी जेव्हा गिफ्ट ऑर्डर करेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल, पण माझ्याकडून झालं नाही ते, सॉरी. कारण आता सगळे गिफ्ट आलेले आहेत आणि 1-2 गिफ्ट उद्या येणार आहेत 2 तारखेला, तर ते उद्या करू पॅक. आता जेवढे आज होतील तेवढे मी पॅक करते आणि तुम्हालाही दाखवते की कसं पॅकिंग करणार आहे आणि किती गिफ्ट घेतले आहेत ते पण बघा. चला. हाय गाईज, तर संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आत्ता कुठे माझे फक्त 18 गिफ्ट मी पॅक केलेत. जाम दमले. लक्षात ठेव की तुझ्यासाठी एवढी पॅकिंग केली, मी कस्टमाइज गिफ्ट केलं आहे. तर तुम्हाला दाखवते, वेट. मस्त असे कस्टमाइज केलेत आणि अजून इथे बॉक्स आहे, त्यात पण आहेत अजून असे छोटे छोटे मस्त गिफ्ट हे केलेत. आणि त्याच्यावर छोटा मेसेज लिहिला आहे की जेणेकरून ती ते वाचून ओळखेल आणि गिफ्ट गेस करेल. हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आहे 2 जुलै आणि उद्या दीदीचा बड्डे आहे, म्हणजेच केकेचा बड्डे आहे. आणि जे आपले बाकीचे गिफ्ट पॅक करायचे राहिले होते ते आता आपण करणार आहोत. तर मला जर जमलं तर मी टाईमलॅप्समध्ये दाखवेल, नाहीतर समजून घ्या की मी पॅक केले आहेत. कारण इथे बघू शकता तुम्ही, इथे मी अर्धे ठेवलेत, आता अर्धे अजून पॅक करायचे आहेत. म्हणजे एक आत्ता मी 18 गेलेत, अजून बाकी म्हणजे बघा 31 गिफ्ट आहेत. कंटाळून गेले मी. त्याच्यामध्ये काही गिफ्ट मी तिला आधीच दाखवलेले, कारण माझ्यामध्ये पेशन्स नव्हते आणि त्यामुळे तिला जे गिफ्ट आवडले होते, जे तिच्या गरजेचे आहे, जे ती बड्डेच्या दिवशी सकाळी घालू शकते किंवा फोटोशूट करायला सुद्धा घालू शकते, त्यासाठी तिने ते आधीच वरती ठेव बोलली आहे. म्हणजे बघा किती शाणी आहे ती. ठीक आहे, असो, चला आपण पॅक करूयात. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे माझ्याकडून अजून पॅकिंग करताना व्हिडिओ नाही शूट झाली. त्यानंतर आम्ही रात्री 12 वाजता मस्तपैकी छोटूसा केक आणला होता आणि तो फॅमिलीसोबत मस्त कट केला आणि सेलिब्रेट केला. हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आम्ही सिद्धिविनायकला चाललो आहोत. मी तर फर्स्ट टाईम चालली आहे. तू गेलेलीस आधी? हो, गेले होते. हां, तू गेलेलीस? मी सोबतच गेले. हां, ह्या दोघी जणी सोबत जातात. आज मी आवर्जून चालली आहे यांच्यासोबत. आणि आज काय माहिती आहे का, आज आपल्या केके दीदीचा बड्डे आहे. विश करा तिला, कमेंट करून विश करा लवकर. आणि तिच्या बड्डे निमित्त आम्ही सिद्धिविनायकला चाललो आहे आणि आज संकष्टी चतुर्थी सुद्धा आहे. आम्ही आता घड्यात वाजले 4, आम्हाला आरतीपर्यंत पोहोचायचं. प्लीज लेट्स गो. आम्ही पोहोचते की नाही बघा तुम्ही. चला, डायरेक्ट आता इथून आम्ही ओला करतोय, जेणेकरून आम्ही पटकन तिथे पोचू आणि आम्हाला आरती भेटेन, जी पहाटेची आरती असते ती. लेट्स गो. को इधर रख दो एक साथ, मैडम मोबाइल दे. आम्हाला आरती लास्ट भेटली. आता आम्ही लाईनीत आहोत. आता बाप्पाचं दर्शन शूटिंग आली ना तिथे. कसं झालं दर्शन? इथे पाया पडते. मस्त दर्शन झालं आमचं. कसं झालं दर्शन? छान वाटतंय. मला ही माळ भेटली. तुला काय भेटलं? आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहोत. तर आम्ही तिथे टॅक्सी बघितली, त्या टॅक्सीला आम्ही भांडणं करून उतरलो. आता आम्ही उबेर बुक केली आणि त्यांनी चाललो आहोत. तुम्ही जर आलात तर उबेर किंवा ओला बुक करा, आठवणीने. इथे भांडत बसू नका आमच्यासारखं.
मी थांब. आम्ही महालक्ष्मीला आलो. आमचं दर्शन सुद्धा छान झालं आणि आम्हाला इथे सुद्धा आरती भेटली. आजचा दिवस खूप छान होता. सो गाईज, आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही घरी चाललो आहोत. हे बघा मला टिका मला छान लागलेत. हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आम्ही सकाळी 10:30 पावणे 11 वाजता घरी पोहोचलो होतो आणि त्यानंतर आम्ही इतकं दमलो होतो, इतकं भिजलो होतो, कारण इतका पाऊस पडत होता की मुंबईमध्ये खूप पाऊस चालू आहे सध्या. तरी आज 3 तारीख आहे आणि तुम्हाला जर माहितीच असेल तर खूप पाऊस पडतो आहे. लिटरली काही जागांवरती पाणी भरलेलं होतं आणि त्याच्यातनं आम्ही आलो आहे. आणि एकाच टाईमला काय झालं, आम्ही चाललेलो रस्त्यावरून आणि तिथे पाणी भरलेलं होतं. आम्ही चाललो आहेत, आम्हाला वाटलं की नुसतं पाणी आणि तिथे खाली गटार होतं आणि ते नशिबाने आम्ही वाचलो आहे. आमची दीदी चाललेली, तिच्या हातामध्ये फुलांचा गुच्छा वगैरे ते सगळं होतं, सामान होतं, खूप सामान होतं आणि त्याच्यामधून तिला पटकन आम्ही साईडला केलं, नाही तर मग ती पडलीच असती. तर नीट चालताना पावसामध्ये विचार म्हणजे नीट बघून चाला. दादर मार्केटचं फुल मार्केट आहे, तिथून आम्ही फुलं घेऊन आलो होतो. म्हणजे गुलाब आणलेत, सनफ्लावर आणलेत आणि अजून काय काय आणलंय ते सगळं आम्ही आता बुके बनवणार आहोत. चला तुम्हाला दाखवते मी. लेट्स गो. गाईस, आता हे जे गुलाब आहेत ना, तर त्याचे आपल्याला एका साईजमध्ये कट करायचे, जेणेकरून आपण इथे त्याच्यामध्ये असं एक प्लास्टिकचं रॅप घेऊन त्याला असं पाणी टाका. एक 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 गुलाबाचे फ्लावर्स राऊंडवाला आपण बुके करतोय. तुम्ही आधी डिसाईड करा की तुम्हाला बुके कसा हवा आहे. हे बघा गाईज, आपला बुके रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. सो गाईज, आपला जो बुके आहे तो रेडी झालेला आहे. म्हणजे 2 ते 3 तास लागले आहेत आणि मी सांगेल की तुम्ही पैसे द्या आणि बनवून घ्या. मेहनत करू नका. आमच्या दीदीला मेहनत करायची होते. गाईज, तुम्हाला माहिती आहे का, ह्या लोकांनी सरप्राईज दिलेला आहे केकेसाठी. म्हणजे केकेला मी तर ह्यामध्ये नव्हती, ह्या लोकांनी आरती दीदीला सोबत घेऊन केकेला खाली पाठवलंय आणि केक आणायला. एवढं सगळं करून सुद्धा हे एवढंचही हिला माहित नव्हतं, कारण की तुम्ही जेवढे पण आमच्या सोबतचे व्हिडिओज बघतात त्याच्यामध्ये सगळं हिला माहिती असतं. पण आज हा व्हिडिओ असा असेल ज्यामध्ये तिला काहीच माहिती. आणि गाईज, ती खूप सरप्राईज मस्त सरप्राईज होता. ती खूप सरप्राईज झालती आणि तो सरप्राईज ती तुम्हाला नक्की दाखवेल. आणि आता आम्ही त्या बड्डेला तिला एवढंसही माहिती नाहीये, फक्त या दोघींना माहिती आहे. आणि बघूया तीच आता, कारण की तिला खरंच माहित नव्हतं की आम्ही येणार आहेत. कारण की आम्ही किती Day 2 पासून, म्हणजे कालपासून बोलते की आम्ही नाही येणार म्हणून. पण अचानक आम्ही निघलो, डायरेक्ट घरात पोहोचलो. आणि हे हिला पण माहित नव्हतं गाईस. तिने गेट उघडलं आणि ओ भाई कोण आलंय. तिची रिएक्शन काय होणार आहे नाही माहिती, कारण की आम्ही लपणारच अशा जागेवर आहोत, कारण की ती घरात नाही आहे. ती केक आणायला गेली आहे खाली ती आरती माऊसोबत. आणि मला जरा डाऊट आहे, आरती माऊच्या तोंडातून निघायला नाही पाहिजे, नाही तर वय जागा पचका. आणि आम्ही आता ती येईल ना त्यावेळेस ना, ही जरा निघे अशी जशी होती तशी राहील. आम्ही सगळे डायरेक्ट बेडरूममध्ये घुसतो लपायला आणि आवाज नाही करायचा, कारण की ती पहिले आल्यावर गॅरंटी नाही मला ती बेडरूममध्ये येईल का डायरेक्ट इथे बसेल. आणि जरी ती इथे बसली येऊन, तरी डायरेक्ट इथे जो पडदा आहे ना, इथून डायरेक्ट येऊन धप्पा. जास्त पण हिला जास्त मोठं सरप्राईज वाटलं. मला आनंद झालाय, कारण की ती बोलते की मी नव्हते म्हणून तिला कसं तरी वाटत होतं. हा, ती खूप बोर झालेली, कारण कोणीच नव्हतं. मी एकटी होती आणि मी बोर करत होती तिला, कारण मीच सगळं तिला काम सांगत होते. बुके तू बनव, तुझा बर्थडे, तू हे कर, तू झाडू मार. म्हणून ती कंटाळलेली. मला वाटलं काहीतरी दुसऱ्या कारणासाठी कंटाळली. हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर ही आहे आपली बर्थडे गर्ल आणि ही आहे आपली मेकअप आर्टिस्ट ध्रुवी वाघमारे. आणि आज ती करणार आहे बर्थडे गर्लचा मेकअप. लेट्स गो स्टार्ट. तर फर्स्ट आपण लावणार आहोत ही ओरिफ्लेमची ही एक क्रीम आहे, जी ती डेली वेअर यूज करते. जर तुम्हाला यूज करायची असेल तर तुम्ही करू शकता. हे आता ओपन आहे, मी तुम्हाला नाव नाही दाखवू शकत. फेस क्रीम आहे बेसिकली, तुम्ही एक ॲज अ सनस्क्रीन मॉइश्चरायझरसारखं पण वापरू शकता. त्यानंतर आपण लावणार आहोत फेसेस कॅनडाची. ह्याच्यामध्ये ना
3 in 1 आहे, म्हणजे काय काय याच्यामध्ये प्रायमर आहे आणि कन्सिलर आहे आणि मॉइश्चरायझर आहे. 3 in 1 आहे. तर तुम्हाला यूज करायची असेल तर तुम्ही नक्की करू शकता. आणि त्यानंतर फेसेस कॅनडाची ही फेस काय हे फाउंडेशन हे सुद्धा लावणार आहोत आपण, आणि बाकीचं मी नंतर सांगते पुढे. अजून एक सरप्राईज आहे अजून एक सरप्राईज आणायला चाललेलो आहोत. बाय बाय. गाईज. ह्या ना दोघे जणी हावऱ्या आहेत. केक आवडतो म्हणून जाणार चाललंय. मी आमच्यासाठीच केक आणायला चाललोय. कोणी पडलंय हिच्याकडे? पण माझा फोन कुठे? हिच्याकडे ही एवढ्या जोरजोराने बोलते, हिला समजणार नाही का? हे दोघांचा फोन खेचला गेला आहे ह्याच्यामुळे. हा त्याच्यात ना असं डीप कर. अरे जरा थोडा घास खायचा होता. मस्त असं डेकोरेशन केलं होतं आणि छान असं बड्डे सेलिब्रेशन केला. आणि तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय गाईज.